कथेचं नाव नशिबाचा फेरा. लेखक अजित काटकर. शंभूनाथ पार्वतीचा संसार हा सुखात सुरू होता. शंभूनाथ दररोज नोकरीसाठी तालुक्याच्या गावी जात असायचा. ते संध्याकाळी उशिरा परत येत असा. घरातील सर्व कामे उरकून शेतातील कामे करण्यात पार्वतीचा दिवस जात असायचा. गणू हळूहळू लहानाचा मोठा होत होता. शंभूनाथाने स्वतः जवळचं काही पैसा आणि थोडंफार कर्ज काढून प्रवासासाठी गाडी खरेदी केली. ते गाडीवर जाऊन नोकरी करायला लागले. गणू शाळेत जायला लागला. त्याला अक्षर ओळख व्हायला लागली होती. आपल्या बोबड्या बोलात तो पुस्तकातील शब्द वाचून आई वडिलांना ऐकवत असायचा. शंभूनाथ पार्वतीला त्याचं फार कौतुक वाटायचं. अधूनमधून पार्वती गणूची दृष्ट काढत असायची. शंभूनाथ पार्वतीचा सुरू असलेला हा संसार कदाचित नियतीला तो मान्यच नव्हता. अचानक त्यांच्या संसारूपी रथाचं एक चाक हे निघून पडलं. नोकरीवरून परत येत असताना अपघात होऊन शंभूनाथ त्यात गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केलं. जेव्हा ही बातमी पार्वतीला समजली तेव्हा तिला काय करावं सुचलं. तिनं गणूला बरोबर घेऊन दवाखाना गाठला. सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी शंभूनाथ गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेण्याचा तिथं सल्ला दिला. तिच्याकडे पैसा नव्हता. घरातील शिल्लक पैसा त्याने नुकतंच गाडीचं कर्ज फेडण्यासाठी वापरलं होतं. घरी अजिबात पैसा शिल्लक नव्हतं. पार्वतीनं तिच्या बापाला बोलावून त्याच्याकडं पैशाची मागणी केली. पण अगोदरच त्याच्या घरी 18-20 दारिद्र्य नांदत असल्यामुळं त्यानं पैसे देण्यासाठी असमर्थता दाखवली. पार्वतीनं विचार केला आणि आपली जमीन सावकाराकडे गहाण ठेवली. त्या जमिनीवर 50,000 रुपये कर्ज काढलं. नवऱ्याला पुण्याला चांगल्या दवाखान्यात दाखल केलं. तेथील डॉक्टरांनी शंभूनाथची गंभीर परिस्थिती पाहून 15,000 अनामत घेऊन उपचार सुरू केलं. शंभूनाथचं शरीर उपचारास प्रतिसाद देत नव्हतं. दिवसागणिक पैसा खर्च होत होता. 10 दिवस झाले पण शंभूनाथ शुद्धीवर आला नाही. पार्वतीचा तर धीर सुटला होता. जवळचं पैसाही संपलं होतं. गेले 10 दिवस ती अहोरात्र नवऱ्याची सेवा करत होती. डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं. मी कुणाचं वाईट केलं नाही, देव माझं वाईट करणार नाही अशी तिची भोळी समजत होती. ईश्वरी इच्छेपुढं कोणाचं काही चालत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी तिला ती बातमी सांगितलीच आणि तिनं मोठ्यानं हंबरडा फोडला. दवाखान्यात तिचा भाऊ बरोबर होता. त्यानं तिला आवरलं. त्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांची भेट घेऊन बिलाची चौकशी केली. अजून 15,000 रुपये भरावं लागणार होतं आणि तेव्हाच शंभूनाथचं पार्थिव ताब्यात मिळणार होतं. त्या परिस्थितीत तिनं भावाला गावातील सावकाराकडे पाठवलं आणि त्याच्याकडून 30,000 रुपये आणायला सांगितलं. पैसा आणून भावानं शंभूनाथचं पार्थिव ताब्यात घेतलं आणि गावी आणून त्यावर अग्निसंस्कार केले. नवऱ्याच्या निधनानं पार्वती फार खचली होती. शेजाऱ्यांनी आणि जमलेल्या नातेवाईकांनी तिला कसं बसं सावरलं. पार्वतीचे आई वडील तर केव्हाच या जगाचा निरोप घेऊन गेले होते. तिचा गरीब भाऊ मात्र तिच्या पाठीशी उभा होता. नवऱ्याचं दिवस घातलं. भाऊ त्याच्या घरी गेला. पार्वती कंबर कसून कामाला लागली. तिची कितीही कामं करण्याची तयारी होती पण निसर्ग साथ देत नव्हता. उत्पन्न निघालं तर बाजारभाव मिळत नव्हता आणि बाजारभाव असेल तेव्हा उत्पन्न मिळत नव्हतं. तब्बल 5 वर्षांचा कालावधी लोटला. दरम्यानच्या काळात ती कशी बशी जगून निघाली. सावकाराच्या गरजानं 1 लाखाचा आकडा केव्हाच गाठला होता. त्यानं पैसा परत देण्याचा सारखा तगादा लावला होता. सावकाराचं पैसे कसं फेडायचं याची चिंता पार्वतीला लागून राहिली होती. शेवटी तिनं अर्धा एकर जमीन विकून टाकण्याचा निर्णय घेतला. जमीन विकून तिला 1 लाख रुपये मिळालं. तिनं ते सावकाराला देऊ केलं पण सावकार वरचे 10,000 रुपये मागत होता. पार्वतीनं त्याला एवढंच घ्या, आता माझ्याकडे पैसे नाहीत, मी वरचं देऊ शकत नाही असं कित्येक वेळा सांगितलं. शेवटी वाद वाढला. गावातील सुज्ञ मंडळींनी मध्यस्थी करून हे प्रकरण तेवढ्यावरच मिटवलं.
गणू आता 10वीला गेला होता. अर्ध्या एकरात मिळणाऱ्या उत्पन्नात तिचं भागत नव्हतं. पार्वतीनं घरच्या शेतात काम करून उरलेल्या वेळात ती रोजगारानं कामावर जात होती. तेवढाच तिच्या संसाराला हातभार लागला होता. घरची गरिबी असली तरी गणू शाळेत हुशार होता. वर्गात तो नेहमी पहिला येत होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पार्वतीला शाळेत बोलावून गणेशच्या पुढील शिक्षणाचं काय करणार असं विचारलं होतं. बघूया पैशांची काय व्यवस्था होते का असं तिनं सांगून वेळ मारून नेली होती. मुख्याध्यापकांनी तिला जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृहात गणेशला पाठवण्याचा सल्ला दिला होता. पार्वतीनं मात्र सल्ला साफ धुडकावला. माझा एकुलता एक मुलगा आहे, माझ्या हातचं खाऊन शाळेत शिकणार असं तिने ठामपणे सांगितलं होतं. 10वीची परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर झाला. गणेशला 85% गुण मिळाले होते. शाळेत आणि केंद्रात तो पहिला आला होता. शाळेनं खास कार्यक्रम घेऊन त्याचा आणि पार्वतीचा सत्कार केला. डोळ्यातील पाण्याच्या साक्षीनं पार्वतीनं सत्कार स्वीकारला. या कार्यक्रमात गणेशला रोख रकमेची बक्षिसं दिली. पार्वतीनं गणेशला जिल्ह्याच्या गावी चांगल्या कॉलेजात प्रवेश घेतला. त्याचं कॉलेज सुरू झालं. तो तिकडंच इतर मुलांमध्ये खोली घेऊन राहायला लागला. पार्वती रोज भल्या पाठी उठून त्याचा डबा तयार करून एसटीनं पाठवत होती. त्याला वर्षभर शिक्षणाच्या खर्चासाठी कधी मागं पुढं पाहिलं नव्हतं. 2 वर्षांचा कालावधी लोटला. त्याची 12वीची परीक्षा होऊन तो जिल्ह्यात पहिला आला. बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये तो 5वा आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. तेव्हाही अनेक समाजसेवी संघटनांनी त्याला रोख रकमेची बक्षिसं दिली. गणेशनं डिग्री प्रवेश घेण्याचं ठरवलं. त्यानं आईला हा विचार सांगितला, पण त्यासाठी मोठी फी असेल हेही त्यानं आईला सांगितलं. पार्वतीनं गणेशचं शिक्षण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचंच असं मनोमन ठरवलं होतं. तिनं लागणाऱ्या पैशांचा अंदाज अर्ध्या एकर जमिनीपैकी 10 गुंठ जमीन विकून टाकली. गणेशचा प्रवेश झाला. तो इंजिनिअरिंग कॉलेजला जायला लागला. मुळातच हुशार असल्यानं एक वर्ष करत करत 3 वर्ष उत्तम गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. दरम्यानच्या काळात पार्वतीला उरलेली 10 गुंठ जमीन विकावी लागली होती. एक मोठ्या कंपनीनं कॉलेजवर कॅम्पस मुलाखती घेतल्या आणि त्यात गणेशची निवड झाली. गणेश एका नामांकित कंपनीत नोकरी करायला लागला. पार्वतीला जमीन गेल्याचं अजिबात दुःख नव्हतं. तिचा एकुलता एक मुलगा आता भरमसाठ पगाराची नोकरी करायला लागला होता. गेलेली 1 एकर जमीन पुन्हा खरेदी करून रोजगारानं न जाता स्वतःची शेती करून राहायचं असं तिनं ठरवलं होतं. 1-2 वेळा हा विचार तिनं गणेशला बोलूनही दाखवला होता. तेव्हा तिला तो म्हणाला, आई आता बस झालं, बास काम हे. आता तू माझ्याबरोबर चल, आपण सुखानं राहूया. गणेशचं आता लग्नाचं वय झालं होतं. त्याला बऱ्याच मुली सांगून येत होत्या. त्या आईच्या न कळत 2-3 मुली पाहून ठेवल्या होत्या. त्यातीलच एक इंजिनियर मुलगी पसंतही केली होती. त्यानंतर त्यानं आईला याबाबत कळवलं. आपल्या न कळत पोरानं मुलगी पसंत केली. हे ऐकून पार्वतीला वाईट वाटलं, पण काळ बदललाय ते तिला ठाऊक होतं. त्यामुळे तिनं 22 सून पाहताच लग्नाला होकार दिला. फारसा गाजावाजा न करता शहरामध्ये गणेश गौरीचा शुभविवाह हा पार पडला. गौरी आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिला भाऊ नव्हता. त्यामुळे गणेश सासरी असलेल्या बंगल्यातच राहायला गेला. आईलाही त्यानं तिथं राहायला नेलं. पार्वती मोठ्या आशा बाळगून शहरामध्ये राहायला गेली होती, पण तिला तिथं चांगली वागणूक मिळत नव्हती. विहीनबाई सारखी घालून पाडून बोलत राहायची. 2-3 वेळा पार्वतीनं गणेशला ही गोष्ट सांगितली होती, पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. शेवटी वैतागून तिनं गावी जाण्याचा आग्रह धरला. मला जगण्यापुरती जमीन घेऊन दे, मी ती पिकून खाईन, तुला पुन्हा कधी काही मागणार नाही असं तिनं त्याला सांगितलं. गणेशवर बायकोपेक्षा सासू सासऱ्यांचा पगडा अधिक होता. सासूला तो मम्मी आणि सासऱ्याला डॅडी म्हणायचा, पण सख्या आईला सगळ्या समक्ष आई म्हणायलाही
त्याला लाज वाटत होती. पार्वतीनं गणेशकडं वाट खर्चासाठी पैसे मागितलं. 2-3 दिवसांनी त्यानं पैसा दिला. पार्वती मिळेल ती गाडी पकडून गावी आली. गावात रोजगार करून खायला लागली. सारा गाव तिला काय झालं म्हणायचा, विचारायचा, पण तिनं एका शब्दानं कोणाला काही सांगितलं नाही. ती सांगायची, आता शहरात राहणं जमत नाही, तिकडे करमत नाही, म्हणून मीच गावी आले. पार्वती गावाकडे परतल्यापासून गणेश गावी आला नाही. 1-2 वेळा पत्र मात्र आली. त्यानं स्वतःहून कधी पैसे पाठवलं नाहीत आणि स्वाभिमानी पार्वतीनं कधी त्याला पैसे मागितलं नाहीत. आईकडे कानाडोळा केला होता. ती काय खाते, ती कशी आहे, याची साधी चौकशी करणंही त्यानं बंद केलं होतं. पार्वतीचं आता वय झालं होतं. तिला पूर्वीसारखं काम होत नव्हतं. पण जगायचं तर 4 पैसे मिळवायला हवेत, यासाठी ती जमेल तसं काम करत होती. कमी काम करते म्हणून तिला कामावर बोलवण्याला शेतकरी नको म्हणत होता. कोणाच्या तरी मागं लागून ती कामावर जात होती आणि त्यावरच तेल तिखट मीठ आणून ती कशी बशी भूक भागवत होती. 1-2 वेळेला तिचा भाऊ येऊन गेला होता. त्याच्याबरोबर जाण्यासही ती तयार झाली नाही. भावानं जाऊन भाच्याची भेट घेतली तेव्हा काही पैसा त्या आईसाठी दिला. काही दिवसानंतर तो 4 चाकी गाडीतून येऊन आईला पाहून गेला. तेव्हा पार्वतीनं त्याला, हे पोरा, माझ्या पोटा पाण्याची व्यवस्था कर. अरे पोरा, आता मला काम होत नाही, काम नाही रे होत, असं व्याकुळतेनं सांगितलं. पण मी तुला पैसे पाठवून देईन असं सांगून तो गाडीत बसायला लागला. तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या शांता काकू पुढं झाल्या. गणेशला आईला घेऊन जायला सांगितलं, पण ती येत नाही असं म्हणताच तो गाडीत बसला आणि निघून गेला. पार्वती आता जास्तच थकली होती. त्यातच तिचा दम्याचा विकार हा बळावत चालला होता. गणेशनं दिलेलं पैसे संपत आलं होतं. पार्वतीनं काम केव्हाच बंद केलं होतं. स्वयंपाकही ती दररोज न करता कधी कधी उपाशी राहत होती. तिला आता जागचं उठवत नव्हतं. जवळचं पैसे संपलं होतं. पोरगा पैसा देत नव्हता आणि त्याच्या सध्याच्या शहरातील घरीही तो घेऊन जात नव्हता. त्यामुळे ती उदासीन झाली होती. शेवटी पार्वतीनं एक भयानक निर्णय घेतला. शेजारच्या पोराकडून दिव्याला म्हणून 4-5 लिटर रॉकेल आणून घेतलं. रात्री उशिरानं ते संपूर्ण घरामध्ये शिंपडलं. त्यानंतर स्वतःच्या अंथरुणावर पांघरुणावर रॉकेल शिंपडून घेतलं आणि देवाचं नाव घेत गाडी ओढली. क्षणार्धात संपूर्ण घरानं पेट घेतला. रात्रीची वेळ असल्यानं कोणाच्याही काही लक्षात आलं नाही. शेवटी पहाटे पहाटे शेजाऱ्यांना राखेच्या ढिगाऱ्यामध्ये पार्वतीच्या हाडांचा नुसता सांगाडा पाहायला मिळाला होता. सारा गाव हळहळला. आपल्या नवऱ्याच्या पाठीमागं हाडाची काठी करून मुलाला इंजिनियर केला होता. पण शेवटी तिच्या जिवंत चितीला अग्नी देण्याची तजवीज ही तिलाच करावी लागली होती. नशिबाचा फेराच म्हणायचा तिला. तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेला मुलगा असतानाही स्वतःला असं संपवावं लागलं होतं. स्वतःला असं संपवावं लागलं होतं.